श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात? मस्त राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जाऊ ही स्वामींची प्रार्थना करणार आहे. आज आपण टॉपिक घेऊन आले रांगोळीवरती. बघा, आपण सकाळी उठतो, मस्त आंघोळ स्नान वगैरे करतो, शुचिर्भूत होतो, देवघराची मस्त छानपैकी पूजा वगैरे करत असतो, फूल अगरबत्ती धूप वगैरे आपण देवाला अर्पण करत असतो, सजावट करत असतो. पण रांगोळीशिवाय आपल्याला देवघरामध्ये आपल्याला कमी दिसते. आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा एक वेगळंच म्हणजे खूप छान सुंदर असं म्हणजे रांगोळीशिवाय आपलं देवघर अपूर्ण राहतो असं म्हटलं तरी पण चालणार नाही. रांगोळी काढा तुम्ही, छान हळदी कुंकू फुल व्हा, तर आपलं देवघर एकदम म्हणजे एकदम सुंदर, एकदम म्हणजे ब्युटिफुल सुंदर दिसतो. जसं आपण छान साडी वगैरे घालतो, मेकअप करतो, टिकली बांगड्या आपले जे काही अलंकार असतात आपण जे पूर्ण घालत असतो, तर आपल्यामध्ये पण एक वेगळं रूप दिसून येत असतो. तसंच प्रत्येकाचं असतं, आपण देवघराची पूजा करतो, हळदी कुंकू वगैरे फुलं धूप दीप अगरबत्ती वेगवेगळ्या आणत असतो, रांगोळ्या काढत असतो, वेगवेगळे साचे असतात त्याच्याने आपण रांगोळी काढत असतो. देवघराला एक वेगळंच आकार म्हणजे एकदम सुंदर सुशोभित झालेलं असतं. तर त्याला आज आपल्याला तेच बघायचंय. बघा, 7 दिवसाचे 7 वार असतात. तर 7 वारामध्ये आपल्याला सोमवारी, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपल्याला वेगवेगळ्या रांगोळ्या काढायच्या असतात. रांगोळी काढायच्या मागे एक म्हणजे लक्ष्मी म्हणजे देवी तत्व असतो, काहीतरी त्याच्या मागे रहस्य असतं. म्हणूनच आता कोणती पण आपण एक रांगोळी काढली त्याच्यामध्ये काहीतरी असतं, म्हणजे असतं देवी तत्व म्हणा किंवा लक्ष्मी तत्व म्हणा, किंवा लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी, आर्थिक परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी आपण म्हणजे प्रत्येक रांगोळीमध्ये देवीचं काही ना काही त्याच्यात रांगोळीमध्ये रहस्य असतं, हे सांगायला म्हणजे हरकत नाही. आणि असतंच ते रहस्य. ज्या काही रांगोळ्या असतात त्या म्हणजे रांगोळी आपण जी काढतो ती देवीला अतिशय प्रिय असते. लक्ष्मीपद्यम, गोपद्यम म्हणजे पावलं देवीचे हे म्हणजे देवांना म्हणजे खूप आवडत असतो. आणि त्याच्या मागे काहीतरी तत्व असेल त्याच्यासाठी. आणि सुशोभित आपलं अंगण असेल, तुळशी असेल, तुळशीचा आपण रांगोळी काढत असतो, जो मुख्य दरवाजा असतो तिथे रांगोळी काढत असतो, तर आपलं घर एकदम म्हणजे सुंदर सुशोभित दिसत असतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला आज 7 दिवसाच्या 7 कोणत्या रांगोळ्या असतात, तर आपण ज्या 7 दिवसाच्या 7 रांगोळ्या काढत असतो, सोमवारी वेगळी, मंगळवारी वेगळी, त्याच्या मागे काहीतरी गुढ रहस्य लपलेलं असतं, पण ते आपल्याला माहित नाही. आपण काढतो पण शुभ असतात. जर आपण 7 दिवसाच्या 7 रांगोळ्या काढल्या तर सर्व शुभ मानल्या जात असतात. देवी प्रसन्न होत असते, देवी देवता आपल्याला प्रसन्न राहत असतात. आणि आपल्या घरामध्ये एक बघा, तुम्ही सकाळी लवकर उठा, मस्त अंगण वगैरे सडा मारा, मस्त वेगळंच वातावरण दिसतं. पण रांगोळीशिवाय आपलं अंगण अपूर्णच असतं. तर तुम्ही रांगोळीचे म्हणजे छोटीशी जरी काढली तरी आपल्या अंगणात एक वेगळं म्हणजे एकदम वेगळंच काहीतरी रूप आपल्या अंगणाला आलं असतो, दरवाजाजवळ आलेला असतो. तुळशी जर तुम्ही साधं स्वस्तिक जरी काढलं तर एकदम आपला एकदम मस्त मन आनंदित आणि प्रसन्न राहत असतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला 7 दिवसाच्या 7 रांगोळ्या काढायच्या आहे. तर त्या रांगोळ्या कोणत्या आहेत तर चला, आणि त्याच्या मागे काय रहस्य आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्हाला चला प्रॅक्टिकल दाखवते मी ते कोणत्या रांगोळीच्या मागे काय असतं ते. आपण 7 दिवसाचे 7 म्हणजे छापे येते तर याच्यात दिलेलं आहे. बघा, सोमवारची रांगोळी असेल तर सोम दिलेलं आहे, रविवारची रांगोळी असेल तर रवी दिलेलं आहे, रवी म्हणजे रविवार, आणि शनी म्हणजे शनिवारची रांगोळी, गुरु म्हणजे गुरुवारची रांगोळी, आणि मंगळवार म्हणजे मंगळवारची रांगोळी, आणि बुध म्हणजे बुधवारची रांगोळी. तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारपर्यंत म्हणजे 7 वारांचे 7 रांगोळी आहेत. तर तुम्हाला एक एक रांगोळी मी काढून दाखवणार आहे. तर तुम्हाला छापे म्हणजे व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्हाला प्रत्यक्ष मी काढून दाखवते. तर आपली सुरुवात गणपती बाप्पापासून होत असते. जर तुम्ही शुभचिन्ह काढत असेल तर गणपती बाप्पाच्या छापा मिळतं ते काढायला विसरायचं नाहीये. हे बघा, आता मी दाखवते तुम्हाला. आता रांगोळी काढताना आपली सुरुवात गणपती बाप्पापासून होत असते, श्री गणेशापासून. तर गणपती बाप्पांचा असा छापा असेल तर चालेल. तर दिवाळीला असे छापे आणून ठेवायचे, कारण की दिवाळीला सर्व प्रकारचे साचे मिळत असतात. तर आज आपण 7 वारांची 7 रांगोळ्या बघणार आहोत. तर आपण श्री गणेशापासून सुरुवात करणार आहोत. तुम्हाला दाखवते म्हणून दिवा वगैरे काय मी लावलेला नाही आहे. तर गणपती बाप्पांची सुरुवात झालेली आहे. तर ही रांगोळी ही सोमवारी काढायची आहे. सोमवार हा महादेवांचा वार असतो. ओम नमः शिवाय. तर सोमवारी ही रांगोळी देवघरात काढल्याने आपल्या घरामध्ये म्हणजे सगळं शुभ होत असतो. आणि चंद्राची पूजा केल्याचं मान आपल्याला मिळत असतो. आणि आपल्या घरातील काही विघ्न असतील तर ते टळत असतात. आणि हे जे काही चिन्ह असतात ते शुभ मानले गेले असतात, म्हणून आपलं सगळं काही शुभ होत असतं. आणि एक घरामध्ये रांगोळी काढल्या गेल्याने सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. तर सोमवारी ही रांगोळी आपल्या देवघरात काढली गेली पाहिजे. आणि मंगळवारी ही रांगोळी आपल्या देवघरात काढली गेली पाहिजे. जर तुम्हाला अंगणात काढायची असेल तर अशा ठिकाणी कोपऱ्यात काढायची की कोणाचा पाय जायला नको, अशा कोपऱ्यात रांगोळी काढायची आहे. मंगळवार हा देवीचा वार मानला गेलेला असतो, म्हणून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी मंगळवारी आपल्याला देवघरात ही रांगोळी काढायची आहे. आणि कोणती पण रांगोळी काढताना आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे. हळदी कुंकू वाहून घेतल्याशिवाय आपल्याला रांगोळी पूर्ण होत नाही. जसं गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय आपली पूजा अपूर्ण असते, तसंच रांगोळीला हळदी कुंकू लावल्याशिवाय ती पूर्ण होत नाही रांगोळी.
आणि रांगोळी तुम्ही बघितली तर मन किती प्रसन्न वाटते, एकदम सकारात्मकता ऊर्जा आपल्यामध्ये आल्यासारखं वाटतं. तर मंगळवारी ही रांगोळी काढायला विसरायचं नाही आहे. आता बुधवारी ही रांगोळी आपण काढू शकतो. बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे, श्री गणेशांचा. तर गणपती बाप्पा सर्वांनाच माहिती बुद्धीचा देवता आहे, विघ्नहर्ता आहे. आपल्या घरातील काही संकट असेल, विघ्न असेल, मुलांची प्रगतीसाठी बुधवारी ही रांगोळी आपल्या देवघरात किंवा मुख्य दरवाजा असेल तिथं काढली गेली पाहिजे एका कोपऱ्यात. जर जागा नसेल तर असं छोटे छोटे फरशीचे तुकडे असतात त्याच्यावर काढायचं. तर बघा किती सुंदर वाटते रांगोळी, म्हणजे बघूनच मनाला एक वेगळा आनंद आपल्याला होत असतो. आणि तुम्ही असे छान कलर पण तिथं भरू शकतात, एकदम अजून छान वाटेल. फुलं असतील तर फुलं अर्पण करा वारानुसार. आता मंगळवार असेल तर जास्वंदीचं फूल, सोमवारचं असेल तर पांढरं फूल. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल खूप आवडतं, तर तुम्ही बुधवारी या रांगोळीवर जास्वंदीचं फूल तुम्ही अर्पण करू शकता. किती सुंदर मस्त एक मनाला वेगळाच एक आनंद मिळतोय, बघूनच एवढं सुंदर वाटतंय. तर आपलं देवघर किती सुंदर सुशोभित दिसणार. आणि गुरुवारी आपल्याला सर्वांना माहिती आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे, साईबाबांचा वार आहे, गजानन महाराजांचा वार आहे, विष्णू भगवानचा वार आहे. तर किती मन एकदम आपलं गुरुबळ वाढवण्यासाठी आपल्याला एखादी काम आपलं रखडलेलं असतं, तर त्यासाठी आपल्याला गुरुबळ पाहिजे असतं. तर आपल्या घरामध्ये ही रांगोळी गुरुवारी काढली गेली पाहिजे गुरुवारी. आणि बघा तुम्ही रांगोळीमध्ये चांगलं निरीक्षण करा, तिथं देवीचे चिन्ह आहे, शुभचिन्ह आहे. स्टार बघितला, देवीचे शुभचिन्ह आहे. आणि आपली आर्थिक परिस्थिती पण चांगली होईल, दुरुस्त होईल. तर तुम्ही ही गुरुवारी आपल्या देवघरात किंवा मुख्य दरवाजावर ही रांगोळी काढायची. हळद कुंकू वाहून घ्यायचे, फूल असेल तर फूल अर्पण करायचे. शुक्रवार हा आपल्या देवीचा वार आहे, आपला कुलदेवतेचा वार असतो मंगळवार आणि शुक्रवार. तर ही रांगोळी आपल्या घरामध्ये काढली गेली पाहिजे शुक्रवारी. तर बघा इथं पण देवीचं शुभचिन्ह आहे. देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, देवी प्रसन्न असेल तरच आपल्या घरामध्ये देवीचा वास असेल. तर ही रांगोळी शुक्रवारी नक्की आवर्जून काढा. सकाळी आंघोळ करायची, सुशोभित व्हायचं, मस्त देवघरात किंवा मुख्य दरवाजावर रांगोळी काढा. आपल्या मनाला आपण रांगोळी बघताच एवढं मन प्रसन्न होते. तर अक्षरशः देवी माता किती प्रसन्न राहत असेल, आपल्यालाच एक वेगळं वाटतंय. रांगोळी बघूनच इतकं छान वाटते, तर देवीचा वास आपल्या घरामध्ये का राहणार नाही. तर शुक्रवारी ही रांगोळी तुम्ही नक्की काढा. आणि काय अनुभव येतात ते पण तुम्ही नक्की बघा. तर शनिवारी ही रांगोळी काढायची आणि तिथे दिलेलं आहे सोमवारी कोणती काढायची. सोम, मंगळ, गुरु, शुक्र, शनी, तिथे वार पण दिलेले असतात. शनिवार शनी महाराजांचा वार असतो. आपल्या घरामध्ये 7:30 असेल कोणाला तर ते निघून जाईल. एखादी आपले काम रखडलेले असतात, कोर्टाचे म्हणा, असे मुलांच्या करिअरबाबत, मुलींच्या लग्न विवाह वगैरे लवकर जमत नाही, तर तुम्ही शनिवारी ही रांगोळी आपल्या घरामध्ये काढली गेली पाहिजे. जे आपल्या घरामध्ये विघ्न असतात ते टळत असतात. तर शनिवारी ही रांगोळी काढली गेली पाहिजे. आणि हे जे रांगोळीचे आकार असताना याच्यामध्ये पण काहीतरी असतं, तर ते मी एक दिवस तुम्हाला नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल आणि सांगेल. बघा किती छान. आणि रविवारी ही रांगोळी आपल्या देवघरात काढायची आहे. रविवार सर्वांनाच माहिती आहे सूर्य भगवानाचा वार आहे.
आपण सकाळी आंघोळ केल्यावर सर्वात प्रथम आपण सूर्याची पूजा करत असतो का, तर आपला दिवस चांगला जाण्यासाठी, दिवसभर कोणत्याही कामात अडथळा यायला नको. आपले जे काही कामांची म्हणजे दिवसभर आपल्या असतं दिमागमध्ये की आपण आज आहे काहीतरी हे कामं झालंच पाहिजे, तर आपले जे काही कामं असतील तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही रांगोळी काढायची रविवारी. आणि बघा काही रांगोळ्या आहेत ते तिथं मंत्रसुद्धा आहे. सोमवारची बघितलं क्लीम, रविवारची बघितली तर हिम मंत्र आहे त्याच्यामध्ये. रांगोळी काढल्या गेल्यानंतर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फुल वाहून घ्यायचं आहे. अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावा, धूप असेल तर धूप लावा, दिवा लावायचा आहे. अग्नीला साक्षी मानून आपल्याला ह्या रांगोळ्या काढायच्या आहेत. बघा 7 वाऱ्यांच्या 7 रांगोळ्या आहेत, तर किती छान एक वेगळाच आनंद होते बघून. तर देवी माता, देवी देवता आपल्यावर का प्रसन्न राहणार नाहीत, का आपली आर्थिक परिस्थिती दुरुस्त होणार नाही. जर तुम्ही अशा शुभचिन्ह काढले तर अजून फूल असलं, फूल अर्पण केलं असतं, दिवा लावला असता तर अजून छान, अजून मस्त वातावरण, सकारात्मकता असं वातावरण वाटतंय. बघूनच एकदम मनाला म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही असं वाटतंय आपल्याला रांगोळी बघूनच. तर देवी माता आपल्यावर का प्रसन्न राहणार नाही. तर नक्की तुम्ही 7 दिवसाच्या 7 रांगोळ्या काढा आणि छान असा अनुभव बघा. तुम्हाला अनुभव नक्की येतील. आपण कोणती सेवा करत असणार, रांगोळी काढत असणार, तर आपली सेवा केलेली वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्कीच मिळत असतो. फक्त श्रद्धेने आपल्याला सेवा करायची असते. कोणती पण सेवा असली श्रद्धेने करायची तर त्याचं फळ आपल्याला एक दिवस नक्कीच मिळत असतो. बघा किती छान वाटतंय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, त्याचं उत्तर मी नक्कीच देईल. अजून अशा बऱ्याच काही रांगोळ्या असतात, त्याच्यामागे काही ना काही लपलेलं असतं रहस्य. तर तसं पण माझं एक पुस्तक आहे रांगोळीचं, त्याच्यात दिलेलं आहे की ही रांगोळी काढल्याने आपल्याला काय लाभ होत असतो, घरामध्ये वातावरण कसं असतं, तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. कृष्ण भगवानांना आवडणारी रांगोळी कोणती आहे, देवीला आवडणारी रांगोळी कोणती आहे, तर आपण दसऱ्याच्या दिवशी कोणती रांगोळी काढायची, सणवारानुसार लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणती रांगोळी काढायची, ते तसे पण पुस्तकं मिळत असतात. तर तुम्हाला नक्की एक दिवस दाखवेल. आणि माझ्या जेव्हा कोणते कोणते छापे आहेत, माझं सगळे शुभचिन्हाच्या रांगोळ्यांच्या साचे आहेत. तर आपण ह्या रांगोळ्या आपल्या घरामध्ये रोज काढल्या गेल्या पाहिजे वारानुसार. देवघरात पण आपण या वारानुसार रांगोळ्या काढल्या गेल्या पाहिजे. आणि अजून आपला जो मुख्य दरवाजा असतो तिथं पण आपण छान अशी छोटीशी का असली ना, आता तर म्हणजे अगोदर तर बाया हाताने काढत होत्या, आता तर आपल्याला रेडीमेड छापे, तर आपण रोज आपल्या अंगणामध्ये काढल्या गेल्या पाहिजे. आता पहिल्या बाया होत्या खूप अंगण भरून भरून हाताने वेळ काढून रांगोळ्या काढत होतो. आता तर आपल्याला 1 मिनिटामध्ये पण अर्धा मिनिटामध्ये होणारी रांगोळीचे छापे मिळत आहे. तर आपण ह्या म्हणजे याचा लाभ घेतला पाहिजे. तर सर्वांनी मिळून सकाळी म्हणजे देवघराची पूजा वगैरे झाल्यानंतर या 7 वाऱ्यांच्या वारानुसार आपल्याला रांगोळ्या काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझ्या जवळ रांगोळीचे साचे किती आहेत, आणि त्याच्या मागे आज म्हणजे बरंच काही असं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी एवढे साचे कसे जमा केले आणि म्हणजे उद्याच्याच व्हिडिओमध्ये आता सर्व सांगेल. चला, तर जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ. पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत उद्या भेटणार आहोत.